तुमची तेवढी हजेरी गरजेची आहे. त्यामुळे एका दुसरा 2 दिवस काही दांड्या मारतात त्या लोकांनी दांडी मारू नका. दुसरं जे काही तुमचे ऑनलाईन पेपर होतो की त्याच्यात बघू नका. ती चुकली तर ती चुकेल, ती चुकली तर ती चुकेल, ती चुकली तर ती एखादी बरोबर असेल तर सगळ्या बरोबर येतील. आणि एकीने जर किट घालवलं सुद्धा तर 10 लोकांचे पण घालवे. त्याच्यामुळे थोडंसं स्वतःचं डोकं लावून वापरायचा प्रयत्न करा. म्हणून मी तुम्हाला वाक्य असं वापरलं, वाईटात वाईट काय किट मिळणार, यापेक्षा वाईट गोष्ट अशी काही नाही. आणि चांगल्यात चांगली गोष्ट काय तर फ्री ट्रेनिंग आहे आणि आपल्याला शिकायला मिळतं. तुमची अग्रवाल मॅडमशी मी बोललो, मुलींचं जरा किटचं पण बघा. अब कोई टेंशन मत लीजिए असं मला त्यांनी सांगितलं. जिसका असेसमेंट अच्छा होगा, जिनका प्रेजेंटी अच्छी होगी, उनको 100% किट दिलाने की जिम्मेदारी हम आगे. किट आने के लिए थोडासा टाइम लागतो. आपल्याला किट येते की नाही तोपर्यंत आपण थोडंसं विसरून पण जातो, कारण 6 महिने काय आपण लक्षात ठेवत नाही. पण तुम्ही लक्षात ठेवा आणि तुम्ही मॅडमला ग्रुपमध्ये सोडू नका. मॅडमला तर मॅडमचा तुमचा काहीतरी ग्रुप असेल ना, थोडंसं विचार